मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 18वा आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 66। फेमस श्लोक आहे एकदम। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। सर्वधर्मान् सर्व प्रकारच्या धर्मांचा परित्यज्य त्याग करून माम मला एकम केवळ शरणम शरण व्रज जा अहम मी त्वाम तुला सर्व सर्व पापेभ्यः पापांपासून मोक्षयिष्यामि मुक्त करीन मा करू नकोस शुचः चिंता। भाषांतर आहे, सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये। मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, तू भयभीत होऊ नकोस। Krish, your phone says you're on hold. Can you hear me? The person you have called is speaking to. हा भगवद्गीतेतला अत्यंत महत्वाचा श्लोक आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे ऐकलं असेल पूर्वीच की हा भगवद्गीतेतला अत्यंत महत्वाचा श्लोक आहे। बऱ्याच प्रवचनांमध्ये रिपीट केला जातो, बऱ्याच सोशल मीडियावरती सगळीकडे हा टाकला जातो। बऱ्याच लोकांना असं वाटतं की या श्लोकाचं आपण अनुसरण ही प्रॉपरली करत आहोत। हा श्लोक समजावून घेणे अत्यंत महत्वाचे आहे। सर्व धर्मान् परित्यज्य, सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर, मामेकम शरणम व्रज, केवळ मलाच शरण ये, अहम त्वाम सर्व पापेभ्यो, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, मोक्षयिष्यामि मा शुचा,
तू भयभीत होऊ नकोस. महाशुच्याचा अर्थ असतो भयभीत होऊ नकोस, आणि मोक्षाईशामीचा अर्थ असतो मुक्त करेन, मोक्ष किंवा मुक्ती. भरपूर गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या असतात. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू भयभीत होऊ नकोस. तात्पर्य थोडस मोठं आहे, त्यामुळे आपण वाचत वाचत चर्चा करूया. तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे भगवान श्रीकृष्णांनी परब्रह्माचे ज्ञान, परमात्म्याचे ज्ञान, वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान, संन्यास आश्रमाचे ज्ञान, वैराग्याचे ज्ञान, मन आणि इंद्रिय संयमनाचे ज्ञान, ध्यानाचे ज्ञान इत्यादी नाना प्रकारच्या ज्ञानाचे धर्म पद्धतीचे वर्णन केले आहे. त्यांनी विविध प्रकारच्या धर्मांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. आता भगवद्गीतेचे सार सांगताना भगवंत अर्जुनाला सांगतात की त्यांनी आतापर्यंत वर्णन केलेल्या सर्व पद्धतींचा त्याग करावा आणि केवळ मला शरण यावे. अशा शरणागतीमुळे अर्जुनाचे सर्व पापांपासून रक्षण होईल, कारण भगवंत स्वतः त्याला असे वचन देत आहेत. मागच्या श्लोकामध्ये देखील त्यांनी वचन दिलं, प्रतिजाने प्रियोसी मे. प्रतिजाने म्हणजे मी प्रतिज्ञा करून सांगतो. इथे ते कसं वचन देत आहेत ते म्हणतात की मा शुचा. मा शुचाचा अर्थ असतो चिंता करू नको, भयभीत होऊ नको, अजिबात घाबरू नको, सगळं मी बघून घेईन. तर हा जो पहिला पॅरेग्राफ आहे शिल प्रभुपादांनी सांगितलेला, तो देखील समजावून घेणे अत्यंत महत्वाचा आहे. जसं मी मगाशी म्हणालो की हा श्लोक बऱ्याच भक्तांना ऑलरेडी माहिती आहे, परंतु थोड्याफार चुकीच्या पद्धतीने माहिती आहे. लोकांना वाटतं सर्व धर्मान परित्यज्य, याचा अर्थ आहे आपापल्या धर्माचा त्याग करा आणि हिंदू धर्मामध्ये या, किंवा जे काही हे हरे कृष्णा धर्मामध्ये या. याचा अर्थ असा नाहीये. मुळात आणि बऱ्याच भक्तांना असं वाटतं देखील की आपण आपल्या धर्माचा त्याग केलाय, आपण पहिले जैन होतो, लिंगायत होतो, काही लोकांना वाटतं आपण शीख होतो, आपण या जातीचे होतो, या धर्माचे होतो. हे जे सगळे धर्म आहेत हे मानव निर्मित आहेत. ऍक्च्युली हे तर कधीच सोडायचे आहेत तुम्हाला, याचा काही संबंधच नाहीये. हे सगळे एकच असतात, याला काही अर्थ नाहीये. हे आपण नावं दिलेली आहेत याला. कोण ठरवतं? ज्या आई वडिलांच्या पोटी तुम्ही जन्माला येता तो तुमच्यावरती शिक्का मारला जातो. हा जैन धर्माचा, हा लिंगायत धर्माचा. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे पुरावा काय आहे? तुम्ही जैन धर्माचा आहे, तुम्ही ख्रिश्चन धर्माचे आहे, तुम्ही मुस्लिम धर्माचे आहे. हे सगळे मानव निर्मित धर्म आहेत. याला धर्म म्हटलेलंच नाहीये. ऍक्च्युली याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं रिलिजन. रिलिजनचा अर्थ असतो एखादा समूह एकत्र येऊन काही त्यांनी बनवलेले नियम आणि कायदे आणि त्याचं पालन त्यांच्या समाजामध्ये करतात, बस. धर्म याला म्हणत नाही. धर्म कशाला म्हणतात? धर्म म्हणजे जो आपल्यापासून वेगळा करता येत नाही, जो आपला गुणधर्म असतो, त्याला कधी कधी शास्त्रामध्ये कर्तव्य म्हटलं जातं. जसं अर्जुनाचा धर्म आहे, बरोबर काय? त्यामुळे तुम्ही हे सगळं सोडला आणि हरे कृष्ण जॉईन झाला म्हणजे तुम्ही भगवंतांना शरण गेला असं होत नाही. भगवंतांना शरण जाणे म्हणजे शरण या शब्दाचा अर्थ समजणे. इथे कुठल्या अर्थाने? कारण एक विचार करा, हे अर्जुनाला सांगण्यात येत आहे द्वापर युगामध्ये, तेव्हा जैन धर्म नव्हताच, लिंगायत धर्म नव्हताच, मुस्लिम ख्रिश्चन असला काही प्रकारच नव्हता. मग ह्याला कुठला धर्म सोडायला सांगतायत भगवंत? कारण तो धर्मच नव्हता. तुम्ही जर इतिहास वाचला तर महाभारताच्या काळामध्ये असा कुठला धर्मच नव्हता. तेव्हा कोणता धर्म होता? जो भगवंतांनी देखील सांगितलेला आहे तो धर्म होता वर्णाश्रम धर्म, आणि तो असलाच पाहिजे.
परंतु ऍक्च्युली भगवंतांना जेव्हा शरण जायचं असतंय तेव्हा वर्णाश्रम धर्म देखील सोडायचं असतं. अर्जुनाला काय सोडायला सांगितलं हे प्रभुपाद इथे सांगतात की एखादा परब्रह्माचे ध्यान करत असेल, एखादा परमात्म्यावरती ध्यान करत असेल किंवा त्याच्याच ज्ञान मार्गामध्ये असेल, एखादा वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केलेला असेल, एखाद्याला वाटत असेल संन्यास घेणे म्हणजेच धर्म. शास्त्र वाचल्यानंतर देखील असे खूप सारे कन्फ्युजन निर्माण होतात. वर्णाप्रमाणे आश्रमाप्रमाणे वागणे म्हणजेच धर्म, संन्यास आश्रम घेणे म्हणजे, आपल्याला बऱ्याच जणांना वाटते की नाही जे संन्यासी आहेत ते आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहेत, जे ब्रह्मचारी आहेत, ज्यांनी कपडे बदललेत, पांढऱ्याच्या ऐवजी पिवळा घातलाय तो आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहे, पिवळ्याच्या ऐवजी भगवा घातलाय तो जास्त प्रगत आहे. असे कुठेही नाहीये, भगवद्गीतेत असं कुठेही सांगितलेलं नाहीये. ही मनाची अवस्था आहे की तुम्ही पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना शरण येता की नाही. त्यामुळे या ज्या सगळ्या कल्पना आहेत डोक्यामध्ये त्या सोडून द्यायला सांगितलेलं आहे. हे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, लिंगायत, हे ते, हा समाज तो समाज, हे तर सगळं सोडून द्यायचंच आहे. हे कधीच सोडायचं, कारण हे आपण निर्माण केलेलं आहे, याला काही कुठे शास्त्रामध्ये पण बेस नाहीये. परंतु ज्याला आपण धर्म म्हणतो, काही लोकांना वाटतं की नाही मानवतेचा समाजाची सेवा करणे हाच धर्म आहे. कधी ऐकलं असेल तुम्ही, मानव सेवा हीच माधव सेवा आहे. हॉस्पिटल उघडणे, शाळा उघडणे, रक्तदान करणे, हे करणे ते करणे हेच धर्म आहे. हे सगळ्या कल्पना सोडून द्यायच्या. तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काही वाटतं धर्म ते सगळं सोडून द्यायला सांगितलेलं आहे भगवंतांनी. एकच धर्म आहे, भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे. शरण जाणे म्हणजे काय? भगवान श्रीकृष्ण जे सांगतात ते ऐकणे, आणि त्यालाच धर्म म्हटलं जातं. शास्त्रामध्ये देखील त्यालाच धर्म म्हटलेला आहे. भगवंतु साक्षात भगवत प्रणीता. यमराज धर्माची व्याख्या सांगतात, धर्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून आलेले वचन, त्याप्रमाणे वागणे, त्याप्रमाणे ऐकणे, त्याप्रमाणेच कर्म करणे म्हणजेच धर्म. यालाच म्हणतात भगवंतांना शरण जाणे. मग आपल्या डोक्यामध्ये जी काही कल्पना असेल, मला तासभर बसून मेडिटेशन करायचं आहे, एखाद्याला वाटतं हे धर्म आहे. सकाळचे तासभर तो मेडिटेशन करत असतो आणि तो जगभर सांगत असतो मी खूप मोठा धार्मिक आहे, मी खूप मोठा धार्मिक आहे. भले दिवसभर जरी मेडिटेशन करत असला, कशावरती मेडिटेशन करतो, कशावरती ध्यान करतो हे महत्वाचं आहे. तर असे जे सगळ्या प्रकारचे, कुठल्याही प्रकारचा जो काही आपल्या मनामध्ये धर्म म्हणून आपली संकल्पना आहे ती सगळी सोडून द्यायला सांगितलेली आहे भगवंतांनी. काही लोकांना वाटतं भगवंतांच्या अर्चविग्रहाची पूजा करणे म्हणजेच धर्म आहे, आणि ते जर तासभर केलं आपण रोज आणि दिवसभर कुठल्याही प्रकारचं पाप कर्म केलं तर चालतंय. नाही. काही लोकांना वाटतं कर्मधर्म संयोगाने मी या ऑफिसमध्ये एक क्लार्क झालेलो आहे, मी या बँकेमध्ये कॅशियर झालेलो आहे, माझं काम जे मला मिळालंय माझ्या नियतीने, माझ्या काय म्हणतात त्याला, प्रारब्धाने, ते काम मी प्रामाणिकपणे करणार, हेच माझं धर्म आहे. नो, ते पण चुकीचं आहे. हा ज्ञान आहे, तुमच्यावरती ते लादलं गेलेलं असेल तर बरोबर आहे ना. आणि ही खरोखर चुकीची कल्पना खूप लोकांच्या डोक्यात आहे. म्हणून मी हे सुरुवातीला स्पष्ट करतोय की भगवंतांनी सगळं सोडायला सांगितलंय, सगळं. मी स्वतः पाहिलेले आहेत असे भक्त जे हरे कृष्णामध्ये आलेले आहेत, बियर कंपनीमध्ये मॅनेजर आहे, त्यांना वाटतंय की ते काम प्रामाणिकपणे करणे म्हणजेच माझा धर्म आहे. भगवद्गीता कधी वाचलीच नाही. आपल्या कामामुळे जर एखाद्याचं नुकसान होत असेल, पाप होत असेल, पीडा होत असेल,
तर ते तमोगुणामधलं काम असतं. हे कशाला समजावून सांगितलंय पूर्ण भगवद्गीतेमध्ये? काम कसं असलं पाहिजे, कर्म कसं असलं पाहिजे, वर्णाश्रम काय असतो, या सगळ्या ज्ञानाच्या आधारावरती शेवटी आपल्याला डिसिजन हा घ्यायचा आहे की भगवंत जे सांगतील तेच केलं पाहिजे. त्याला म्हणतात शरण येणे. आणि म्हणून अर्जुनाला सांगितलं आहे की सर्वश्रेष्ठ तेच आहे जे मी सांगतो ते करणे, माझ्या संतुष्टीसाठी करणे, आणि याच्यातच आनंद आहे. हाच व्यक्ती ब्रह्मभूत असतो, हाच व्यक्ती प्रसन्न आत्मा असतो. आणि या स्टेजला जर तुला पोहोचायचं असेल तर तुला मी सांगितलेल्या सगळ्या उपदेशांचं पालन करावं लागेल. आता तू ठरव तुला काय करायचं. परंतु फायनल हे आहे की मला शरण गेलंच पाहिजे, जसं कालच्या श्लोकात पण सांगितलं. हा गीतेचा सार आहे, तसं प्रभुपाद इथे म्हणतात. आतापर्यंत वर्णन केलेल्या सर्व पद्धतीचा त्याग करावा आणि केवळ मला शरण यावे. अशा शरणागतीमुळे अर्जुनाचे सर्व पापांपासून रक्षण होईल, कारण भगवंत स्वतः त्याला असे वचन देत आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या या कलियुगामध्ये त्या शब्दांचा अर्थच आपण विकृत करून ठेवलेला आहे. त्यापैकी आणि आपल्या भक्तांमध्ये विशेष करून, बाहेरच्या लोकांनी तर बऱ्याच सगळ्या गोष्टींचं विकृतीकरण केलेलं आहे. लोकांना प्रेम म्हणजे काही माहिती नाही आता सध्या जगामध्ये. लोकांना शांती, पीस म्हणजे काय माहिती नाही. फक्त हे बडबडायचं तेवढंच राहिलेलं आहे. पीस, लव, सरेंडर. तुम्ही कधी चर्चला गेला तर रविवारी चर्च असतो बऱ्याच ठिकाणी. त्या चर्चमध्ये एक वाक्य सारखं सारखं ओरडून सांगितलं जातं, जीसस तुमच्यासाठी त्या जीससने त्याग केलेला आहे, तुम्ही जीससवर प्रेम केलं पाहिजे, तुम्ही जीससवर प्रेम केलं पाहिजे. या प्रेम केलं पाहिजे म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय माहिती नाही आपल्याला. शांती म्हणजे काय माहिती नाही, समाधान म्हणजे काय माहिती नाही, भक्ती म्हणजे डेफिनेटली माहिती नाही. भक्तीचा सेवेशी संबंध असतो हे जवळजवळ बऱ्याच भक्तांना अजूनही कळालेलं नाही. आणि म्हणूनच शरणागती, शरण गेलेलं आहे. बरेचसे भक्त म्हणतात, प्रभूजी मी तुम्हाला शरण आलेलं आहे. कुठे शरण आलेलं आहे? काय शरण या शब्दाचा अर्थ माहिती आपल्याला? सगळ्यांना वाटतं मी भगवंतांना शरण आलेलं आहे. सिरियसली या क्षणी जर भगवंतांनी म्हटलं की तू माझा आहेस, तुमच्या मनामध्ये एतकिंचित ही संशय आला नसला पाहिजे. त्याला म्हणतात शरण येणे. सांगा काय सांगायचं सांगा. या सगळ्या हे सगळे जे शब्द आहेत या शब्दांचा अक्षरशः जोक करून ठेवलेला आहे. आपण जोक पण म्हणता येत नाही. मी आजपर्यंत जोक म्हणत होतो, परंतु जोक पण म्हणता येत नाही. आपली बुद्धी आणि आपली क्षमताच एवढी कमी झालेली आहे कलियुगामध्ये की ते आपल्या आकलनाच्या पलीकडले झालेत हे शब्द सगळे. समर्पण, आत्मसमर्पण. भगवंत असं का सांगतात की आतापर्यंत मी जे सगळं काही सांगितलंय हे सगळं विसरून जा, फक्त मला शरण ये. कारण तुला डोकं नाहीये. कलियुगामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हा. कलियुगाचं हे लक्षणच आहे की आपलं आयुष्य, आपली स्मृती, आपली बुद्धी, आपली बल सगळं हळूहळू हळूहळू कमी होत चाललंय. आता ऑलरेडी या लेवलला ते कमी झालेलं आहे की आपल्याला समजत पण नाही की शरण म्हणजे काय. बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो, प्रभूजी शरण जाणे म्हणजे काय? शरण जाणे म्हणजे एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? इतका अवघड आहे का हा शब्द समजणे? सिरियसली साधा सोपा मराठी शब्द आहे हा शरण. आपण शाळेमध्ये ऐकलेला आहे, शाळेमध्ये वाचलेला आहे. शिवाजी महाराजांचे बरेच सरदार, सेनापती शिवाजी महाराजांना शरण गेले होते. शिवाजी महाराजांच्या एका शब्दावरती स्वतःच शरीर त्याग करायला तयार असायचे.
याला म्हणतात शरण जाणे. एवढं पण अवघड नाहीये शरण जाणे म्हणजे काय समज नाही. मुळात आपल्याला हे जाणायचं आहे की माझी तयारीच नाही आहे शरण जायची. मला जायचंच नाहीये, कारण मला माझं अस्तित्व सोडायचं नाही आणि भगवंतांचं अस्तित्व मान्यच करायचं नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मग याच्यामध्ये कुठे काय येतो, तुम्ही कुठल्या धर्माचे आहात आणि कुठल्या संप्रदायाचे आहात, कुठल्या जातीचे आहात, कुठल्या वर्णाचे आहात, काय फरक पडतो? भगवंतांनी हा भेदभाव कधीही केला नाही. आपण कोण करणार? आणि हे सगळं सोडायचं नाहीच आहे आपल्याला, सोडूच शकत नाही आपण. भगवंत परवाच्या श्लोकामध्ये म्हणतात अर्जुनाला, तुझ्या स्वभावाप्रमाणे तुला हे कर्म मिळालेलं आहे, ते तू सोडूच शकत नाहीस. म्हणून तुझं नाव पडलंय क्षत्रिय. क्षत्रिय धर्म म्हटला तरी तो खरा धर्म नाहीये. मग तुम्ही जर शूज बनवत असाल तर तुम्हाला कुणी चांभार म्हटलं तर त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काय नाहीये. ऍक्च्युली इट्स नॉर्मल, इट्स नॅचरल. हा, तुम्हाला कुठली खालच्या जातीचं असं म्हणत असेल तर त्याला सांगा खालची वरची असली कुठली जात नसते, सगळे भगवंतांसमोर समान असतात. परंतु हे जे सगळं आहे, ही वर्ण व्यवस्था समाजामध्ये असलीच पाहिजे. म्हणून भगवंत देखील सांगतात वर्णाश्रम पद्धत मी तुला सांगितली, ठीक आहे, परंतु ती वर्णाश्रम पद्धत कशासाठी आहे? काम करण्यासाठी. परंतु अल्टिमेटली तुला मला शरण जायचंय, मी सांगेल ते करायचं. आणि मी इतका मूर्ख नाही आहे, तू काळजी करू नको. तुला जर चपला व्यवस्थित बनवता येत असतील तर तुला मी माझ्या सेवेमध्ये चपलाच बनवायला लावणार. भगवंत इतके पण मूर्ख नाही आहेत की उठ बघू तुझी परीक्षा, भक्त केवढा मोठा आहेस तो, बघू या मृत्यूला सामोरे जा. हे घाबरू नका तुम्ही. भगवंत उलट इथे तुम्हाला वचन देत आहेत की तुम्ही घाबरू नका अजिबात, मला शरण या, तुमची सगळी काळजी मी घेतो, तुमच्या सगळ्या पापांची काळजी मी घेतो, तुमच्या मुक्तीची काळजी मी घेतो. हे भगवंतांचं वचन आहे. त्यामुळे प्रत्येक काही आपल्या मनामध्ये असू दे ते सगळं सोडून दिलं पाहिजे. पूर्णपणे भगवंतांना आपण शरण गेलं पाहिजे. आता एक्झॅक्टली शरण जाणं म्हणजे काय? तरीही आपले आचार्य, आपले गुरु आपल्याला खूप छानपणे समजावून सांगतात. तर इथे श्रील प्रभुपाद एक श्लोक सांगतात, हरिभक्ती विलास मधला सुंदर श्लोक आहे. तो श्लोक समजावून घेणे म्हणजे शरण जाणे. तर 8व्या अध्यायात पुढे वाचूया आपण. 8व्या अध्यायात सांगितले होते की जो सर्व पापांपासून मुक्त झाला आहे तोच केवळ श्रीकृष्णांचे पूजन करू शकतो. ऍक्च्युली 7व्या, टायपिंग मिस्टेक. हे बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हे शिरत नाही ऍक्च्युली. काही लोकांना असं वाटतं की श्यामानंद प्रभू जरा जास्तच शिष्ट आहेत. शिष्ट म्हणजे काय? स्ट्रिक्ट. स्ट्रिक्ट पण म्हणता येत नाही. शिष्टचा अर्थ असतो अहंकारातून निर्माण झालेला स्ट्रिक्टनेस. मला हेच करायचं आहे. बघतो, इट्स ट्रू. जे सत्य आहे ते सत्य आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की जो पापांपासून पूर्णपणे मुक्त झालेला नाहीये तो माझी पूजन, माझी सेवा, माझी भक्ती करूच शकत नाही. जो माझी भक्ती करू शकत नाही तो मला जाणू शकत नाही. भक्त्या माम अभिजानाति. जो मला जाणू शकत नाही तो दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. एवढं सिंपल आहे. जो पापातून मुक्त होत नाही तो माझा भक्त होऊ शकत नाही, माझी भक्ती करू शकत नाही. जो माझा भक्त होऊ शकत नाही, माझी भक्तिमय सेवा करू शकत नाही, त्याला ज्ञान कधीच मिळणार नाही, तो मला कधीही जाणू शकणार नाही. आणि जो मला जाणू शकणार नाही तो माझ्याकडे येऊ शकणार नाही. जो माझ्याकडे येऊ शकणार नाही त्याला याच दुःखालयामध्ये खितपत पडावं लागेल. तिचं नुकसान तुमचंच आहे. भगवंत सांगतात तुझ्या हितासाठी मी हे सांगत आहे. जो सर्व पापांपासून मुक्त झाला आहे तोच केवळ श्रीकृष्णांचे पूजन करू शकतो. तेषां त्वन्त्वगतम पापम जनानां पुण्यकर्माणाम. ते द्वंद्व मोह निर्मुक्ता. तोच या द्वंद्वाच्या मोहातून मुक्त होऊ शकतो.
भजन्ते माम दृढवता, तोच माझी भक्तिमय सेवा करू शकतो. येस, याचा अर्थ असा नाही अरे श्यामानंद प्रभू परत सुरू केले सांगायला, आपल्याला काय हे जमणार नाही, सोडूनच देऊयात. सोडून देऊन तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही, लक्षात घ्या. इतके अनादि अनंत वर्ष तुम्ही सोडूनच दिलेलं आहे. कठीण, परंतु आता आपल्याला फर्मली फिक्स करून इथे बसून विचार करायचा आहे की कसं करता येईल, काय स्टेप्स घेता येतील. यावरून कोणाला असे वाटेल की सर्व पापांपासून मुक्त झाल्यापासून मनुष्य शरणागतीचा अंगीकार करू शकत नाही, अशा शंकाचे निरसन करण्यासाठी या ठिकाणी म्हटले आहे की मनुष्य जरी सर्व पापांपासून मुक्त झालेला नसला तरी केवळ श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे तो आपोआपच सर्व पापांतून मुक्त होतो. हे तर जरा कन्फ्युजिंग आहे. हे सगळ्यांचे कान असे होतात, सर्व पापांपासून मुक्त होतो. बऱ्याचदा मला प्रश्न विचारतात लोक, ऍक्च्युली हा श्लोक वाचल्यावर. मग भगवंत म्हणतात 18व्या अध्यायामध्ये की ते आपल्या सगळ्या पापांना पासून आपल्याला मुक्त करतात. या, कारण तुम्ही भगवंतांच्या शरणात गेलेला आहे, तुम्हाला दुसरं काही करायचंच नाहीये. दुसरं काही करायचंच नाही म्हणजे तुमच्या हातून दुसरं पाप होणारच नाही. यालाच म्हणतात भगवंतांना शरण जाणे. मग आधीची जी पाप आहेत ती सगळी मिटवायचं काम भगवंत करतात, तुम्ही त्याची काळजी करायची नाही. त्याचं फळ असो, त्याचं बीज असो, ते सगळं नष्ट करून टाकतात भगवंत या जन्मानंतर डायरेक्ट भगवत धामामध्ये. संजीवनी पाटील, हा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. मुळात आपल्याला शरण जाणे हेच माहित नसल्यामुळं आपल्याला असं वाटतं की मी धोती घालून इथे आलोय, आठवड्यातून रोज 1 तासभर जप करतो, मी इथे येतोय म्हणजे भगवंतांनी माझे सगळे पाप नष्ट केले पाहिजे. डिमांड करून भगवंत काही करत नाही तुमच्यासाठी. जो भगवंतांकडे डिमांड करायला येतो तो भगवंतांचा कधीच भक्त होत नाही. त्याला शरण जाणे म्हणतच नाही. शरण जाण्याचं काय अर्थ असतं, हे माझं सगळं तुमच्या समोर आहे, याच्याबरोबर तुम्ही काय करायचं ते करा. माझ्या शरीराशी जर तुम्ही कसा उपयोग करायचा तसा करा, माझ्या मनाचा तुम्ही कसा उपयोग करायचा कसा, मला तुम्ही फक्त सांगा तुमच्यासाठी काय करायचं. मग तो त्यावेळी भगवंतांनी म्हटलं की तुला मी आता डायबिटीस देणार आहे. तुम्ही त्यांना ते म्हणू शकत नाही, मी शरण आलो आणि मला उलट तुम्ही त्रासच द्यायला लागलाय. याला पण शरण म्हणत नाहीत. शरण म्हणजे काय, मला बरोबर काय करायचं ते करा, मला काय द्यायचं ते द्या, काही प्रॉब्लेम नाही. आश्लिष्य वा पादरताम पिनष्टमा, चैतन्य महाप्रभू म्हणतात. मला मिठीत घ्या नाहीतर मला चिरडून टाका, काही फरक पडत नाही मला. शरणचा अर्थच आपल्याला लवकर कळत नाही. सगळ्यांना वाटतं की मी आता शरण आलेलो आहे, भगवंतांनी माझ्यासाठी काम केलं पाहिजे, माझे दुःख नष्ट केले पाहिजे, माझं पाप नष्ट केलं पाहिजे. तुमची पाप नष्ट होतात म्हणजे काय, भगवंत म्हणतात इथे मग अहम त्वम सर्व पापेभ्य. ऑफकोर्स शरण आलेलो आहे मी, म्हणजे मी परत कशाला पाप कर्म करायला लागेल. यालाच शरणागत अवस्था म्हणतात. ते युद्धामध्ये पांढरा झेंडा फडकवून मी शरण आलोय मला मारू नका म्हणतात, तशा प्रकारची शरणागती नाहीये. मनामध्ये अजून असतं की याचाच सूड उगवायचा आपण, आता सध्या मी ह्याच्याबरोबर युद्ध करू शकत नाही, लेट्स आता शरण जाऊया, एकदा फ्री झाल्यावर बघतोच. तशी आपली शरणागती असते. मनामध्ये अजून ही हजारो इच्छा आहेत, भौतिक इच्छा आहेत, परंतु आपण शरण आल्याचा आव आणतो. पूर्णपणे शरण आला तर तुम्हाला परत पाप कर्म करावंच लागत नाही. आणि पूर्णपणे शरण आल्यानंतर तुम्ही भगवंतांच्या एकदम जवळचे पार्षद होता. त्यामुळे तुमचं जे काही पूर्वकर्म आहे, पूर्वीचं पाप आहे, ते सगळ्याची काळजी भगवंत घेतात. तुम्हाला काही काळजी करायची कारण नाही. हे केवढं मोठं काम आहे. मोबदला पाहिजे, हा घ्या मोबदला. मोबदला पण आहे.
त्याच्याही पेक्षा मोठा मोबदला आहे तो म्हणजे आपण शांत होतो, समाधानी होतो, सुखी होतो, प्रसन्न होतो. ते तर आहेच. पापांपासून मुक्त होण्यासाठी खडतर प्रयास करण्याची मुळीच आवश्यकता नाही. श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे सर्वश्रेष्ठ रक्षण करता आहेत हे जाणून त्यांना निसंशयपणे शरण गेले पाहिजे. आता सध्या आपण स्वतः प्रयत्न करतोय पापांपासून मुक्त व्हायचं, आणि जेवढे तुम्ही प्रयत्न कराल तेवढे तुम्हाला अवघड वाटायला लागेल. कारण शास्त्र तुम्हाला सांगतंय हे करू नका, हे करू नका, हे करू नका. ओह माय गॉड. तोंडासमोर हात घेऊन खोक 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 काय शिंकू नका. तेच हात इथे लावू नका, तिथे लावू नका, हे करू नका, ते करू नका, हे करायचं नाही, ते करायचं नाही, झाडं तोड करायची नाही, हे करायचं. हे सगळं आपोआप करता येतं आपल्याला जर आपण फक्त भगवंतांना शरण गेलो. सिंपल आहे. हे सगळं आपण करत करत आपला अहंकार टिकवून ठेवतो. ठीक आहे मी अशा पद्धतीने राहतो, ठीक आहे मी अशा पद्धतीने राहतो, ठीक आहे मी अशा पद्धतीने राहतो, आता तरी मला सुखी करा, आता तरी मला माझ्या मनाप्रमाणे जगू द्या, मला माझ्या मनाप्रमाणे जगू द्या. म्हणजे आपण शरण गेलेलंच नाही. Does that make sense? त्यामुळे आपण जेव्हा स्वतःहून प्रयत्न करतो सर्व पापातून मुक्त व्हायचं, तेव्हा ते डेफिनेटली आपल्याला अवघड वाटतं. जसं बऱ्याचदा आपण म्हणतो, आपण ऐकलेलं आहे की नाही, 99.99% लोक आज पाप कर्म करतात, पापाच्याही पलीकडे उग्र कर्म करतात. हे थांबवायचं कसं? अतिशय कठीण काम आहे. सगळी इंडस्ट्री थांबवली पाहिजे, सगळे एनर्जी सोर्सेस थांबवले पाहिजे. मग खाणार काय, पिणार काय, जगणार कसा? आपल्या मनामध्ये प्रश्न यायला लागतो. प्रभूजी तुम्ही म्हणताय बरोबर आहे, शेती करायला पाहिजे. बरेच जण म्हणतात की नाही, काही काही लोक अहंकाराने गर्वाने उद्धटपणे पण म्हणतात, प्रभूजी तुम्ही म्हणताय बरोबर आहे, शेती करायला पाहिजे, परंतु इथे खायचे प्यायचे वांदे, तुम्ही सांगताय शेती करायची, असं कसं जमतंय काय? आता मला कुटुंब आहे, माझ्यावर दायित्व आहे, काय करायचं? तुम्ही एक सेकंद थांबून आपण विचार देखील करायला तयार नाही की मी माझा स्वतःचा विचारच पूर्ण बंद केला पाहिजे आणि ऍटलिस्ट चर्चा केली पाहिजे की हे कसं करता येईल, कसं पाप कर्म थांबवता येईल, कसं भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे करता येईल. इच्छाच नाहीये आपली, कारण शरण जायची आपली इच्छा नाही. माझं अस्तित्व मला टिकवून ठेवायचं आहे, कारण मी स्वतःला शरीर समजून बसलोय. या शरीराशी संबंधित जे काही आहे ते सगळं माझं समजून बसलोय. मी कसं शरण जाणार? पदोपदी आपल्या मनामध्ये हाच विचार असतो. त्यामुळे मग अर्धवट आपण प्रयत्न करतो. ठीक आहे, चला थोडस शेती करून बघूया, चला थोडस हे काम करून बघूया, चला थोडीशी एवढी सेवा करून बघूया. जातो प्रभूजी, मी रोज मला जमल तेवढं रोज 2-2 तास 4-4 तास सेवा करतो. ठीक आहे, याचा अर्थ असा पण नाही आहे की मी हे सगळं चुकीचं आहे म्हणतोय. आहे, चांगल्या मार्गावरती आहे, परंतु तेवढ्याने काय होणार नाही. मग त्या मार्गावरती तिथे आपल्याला त्रास झाल्यासारखा वाटतो. हे कन्फ्युजिंग आहे. मला ऑफिसला पण जायचं आहे, मीटिंग आहे प्रभूजी, बरोबर मंगलारतीच्या वेळेला मीटिंग असते कारण माझा क्लायंट अमेरिकेतला आहे. काय करायचं प्रभूजी? मग हे सगळं आपल्याला खूप अवघड 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 वाटायला लागतं पापातून मुक्त व्हायचं. ऍक्च्युली अवघड नाहीये. त्याला अमेरिकेतल्या क्लायंटला चिकटून कोण राहिलंय? तुम्ही चिकटून राहिलाय. तुम्हाला 1000 वेळा सांगितलं सोडा, पण तुमच्या मनात इच्छा आहे, नाही प्रभूजी कमीत कमी 1 करोड रुपये झाले ना की मी सोडणार आहे सगळं. हे कधीच संपत नसतं. सोडायचंय, आज सोडायचंय. अर्जुनाला सांगितलंय आत्ता तुला मला शरण जायचंय, आत्ता या क्षणाला. पुढच्या श्लोकात अर्जुन अक्षरशः सगळं ठेवून म्हणतो, यस मी तुम्हाला शरण आलेलो. एवढं होऊ दे, तेवढं होऊ दे, हे करू दे, ते करू दे, मग मी शरण येतो, याला काही अर्थ नसतो. हा आहे, मार्गावरती आहे तुम्ही,
परंतु याला किती जन्म लागतील सांगता येत नाही. श्रद्धा आणि प्रेमाने त्यांना शरण जाणे आवश्यक आहे. श्रद्धा आणि प्रेमाने. मनामध्ये दोन्ही आधीच्या याच्यामध्ये आधीच्या वाक्यामध्ये श्रील प्रभुपाद शब्द वापरतात निसंशयपणे. मनामध्ये संशयच असला नसला पाहिजे की भगवान माझ्या मुलांची काळजी करतील का, भगवान माझं घर सांभाळतील का, भगवान माझी तब्येत सांभाळतील का, भगवान माझं हे सांभाळतील का, भगवान माझं ते सांभाळतील का. कुठल्याही प्रकारची अट न ठेवता आपण म्हणतो जेव्हा मला सांगा मी तुमच्यासाठी काय करू, त्याला म्हणतात शरण जाणे. मला बोलताना ऍक्च्युली कसं तरी वाटते, कारण हे सगळं कॉमन सेन्स आहे. तुम्हाला पण वाटते की नाही कॉमन सेन्स, याच्यात काय न समजण्यासारखं आहे, हेच कॉमन सेन्स. होय. आपल्याला कॉमन सेन्स नसल्यामुळे ढोंगी धर्मवादी लोक अशा वाक्यांचा, अशा शास्त्रांचा दुरुपयोग करून तुमच्याकडून स्वतःची सेवा करून घेतात. भगवंतांची सेवा राहिली बाजूला. मग आपण अजून जास्त कन्फ्युज होतो. अरे मला तर सांगितलेलं भगवंतांची सेवा करायची आहे, इथं चाललंय वेगळंच. म्हणून आपण ज्ञानी होणे खूप गरजेचे आहे. थोडासा उशीर झाला तर चालेल का, संपवलं तर चालेल का, हो की नाही? अर्धवट राहिलं तर उद्या लिंक लागायची अवघड आहे. कारण पुढचा जो सेक्शन आहे तो खूप महत्वाचा आहे. कदाचित 1 तासभर लागेल त्याला. पुढे बघ श्रील प्रभुपाद समजावून सांगतात. श्रीकृष्णांना शरण जाण्याच्या विधीचे वर्णन हरिभक्ती विलास मध्ये करण्यात आले आहे. आणि हे सुंदर वर्णन आहे. हे तुम्ही जर लक्षात ठेवला तर तुम्हाला प्रॅक्टिकली सगळं करता येईल. शरण जाण्यासाठी काय करायचंय ते सगळं करता येईल. काय म्हणतात? अनुकूलस्य संकल्पम प्रतिकूलस्य वर्जनम. प्रत्येक शब्द आहे तसा लक्षात ठेवा. दिगंबर मोरे बांबेड. एक मिनिट ना. फोन येतोय. एनिवे, इंग्लिश मध्ये हे दिलेलंच नाही, सॉरी. हा श्लोक समजावून घेण्यासाठी कदाचित आपल्याला अर्धा पाऊण तास लागेल. हा श्लोक आहे तसा लक्षात ठेवा. मराठीतले शब्द बरेचसे याच्यात आहेत, त्यामुळे तुमच्या लक्षात देखील राहील. 6 गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. अनुकूलस्य संकल्पम प्रतिकूलस्य वर्जनम रक्षस्थिती विश्वासो गोप्तृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षडविधा शरणागती. षड म्हणजे 6, विधा म्हणजे विधी. या 6 विधी आहेत शरणागतीच्या, शरण जाण्याच्या. कोणकोणत्या? आणखीन एकदा आपण वाचूया. नंबर 1 अनुकूलस्य संकल्पम. मराठीमध्ये समजण्यासाठी एकदम सोपं आहे. जे अनुकूल आहे भगवंतांच्या सेवेसाठी त्याचा संकल्प करायचा, म्हणजे त्याला सोडायचं नाही. पहिली गोष्ट म्हणजे पकडायचं आणि पकडल्यानंतर सोडायचं नाही. अनुकूलस्य संकल्पम. दुसरी गोष्ट आहे त्याच्या बरोबर उलटी आहे, प्रतिकूलस्य वर्जनम. जे माझ्या भक्तिमय सेवेच्या आडवं येतं, जे मला भक्ती करायला अवघड जातं,
अशा लोकांचा संघ असू दे, माझ्या काही सवयी असू देत, माझा वेळ कुठे जातो, जी नोकरी असो, काम असो, व्यवसाय असो, पोशाख असो, सण असो, समारंभ असो, काही असो, नातेवाईक असो, आपले अगदी स्वतःचे जवळचे असो. म्हणूनच अर्जुनाला इथे स्वतःच्या जवळच्यांना मारायला सांगितलेलं आहे. त्यांचा संघ सोडला पाहिजे, त्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत, तो जॉब बंद केला पाहिजे, तो व्यवसाय बंद केला पाहिजे, सगळं बंद केलं पाहिजे. त्याचाच अर्थ असतो प्रतिकूलस्य वर्जनम. जे अनुकूल आहे ते लगेच स्वीकार करणे, कधी न सोडणे. जे प्रतिकूल आहे त्याचा लगेच त्याग करणे, कायमचं सोडून देणे. पुढच्या गोष्टी सांगण्यापूर्वी महत्वाचा मुद्दा मी सांगतो. इथेच आपलं गाडा रडखडतो. ह्या दोनच गोष्टी आपल्याला करायला जमत नाही. बघा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, पुढच्या गोष्टी अजून अवघड आहे. आणि या दोन गोष्टी जर तुम्ही केला, पुढच्या गोष्टी एकदम सोप्या होऊन जातात. नंबर 3 काय आहे? रक्षस्थिती विश्वासो. म्हणजे काय? भगवान श्रीकृष्ण माझं रक्षण करतील याचा विश्वास असणे, पूर्ण विश्वास असणे. रक्षस्थिती विश्वासो. सोपं समजायला, मराठीमध्ये सेम शब्द आहेत. याचाच अर्थ काय? हे अनुकूल आहे, हे मी करणार, याच्यात डेंजर आहे, याच्यात कष्ट आहे, याच्यात पाय मोडेल, याच्यात जीव जाईल, करणार. भगवंत माझी रक्षा करतील. यालाच म्हणतात शरण जाणे. अगेन कॉमन सेन्स आहे, हो की नाही? चौथी गोष्ट आहे गोप्तृत्वे वर्णम तथा. आता हे थोडस मराठीमध्ये नाही आहे. याचा अर्थ असतो पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून राहणे सगळ्यासाठी. माझी आर्थिक बाब असू दे, माझी शारीरिक बाब असू दे, काही असू दे, भगवंतांवरती अवलंबून राहणे. भगवंत बघून घेतील. आता हे रक्षस्थिती विश्वास, भगवंत माझं रक्षण करतील आणि भगवंतांना अवलंबून राहणे, हे जवळपास सेमच असल्यासारखं आहे. थोडासा फरक आहे. एक म्हणजे हे मी करणारच भगवंतांसाठी, भगवंत माझी रक्षण करतील, मला काही घाबरायचं कारण नाही. आणि अवलंबून राहणे म्हणजे काय? आता सध्या आपण एकतर दुसऱ्यांवरती खूप अवलंबून आहे. आपल्याला वाटतं की आपला समाज आपल्याला वाचवेल, माझे नातेवाईक मला वाचवतील, माझे मित्र मला वाचवतील, हा आमदार मला वाचवेल, हा खासदार मला वाचवेल, याच्यामुळे मला पैसे मिळतील, याच्यामुळे माझी समृद्धी होईल. हे तर वरवर आपण बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून आहे आपल्या जीवनामध्ये. ऍक्च्युली कोणावरतीच अवलंबून नसलं पाहिजे. हे भौतिक दृष्ट्या पण डेंजरस आहे. भागवतम मध्ये सांगितलंय, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण दुसऱ्यावरती अवलंबून आहे. आज आपल्या घरी गाय नाही, आपण दुधासाठी दुसऱ्यावरती अवलंबून आहे. बघा का? अगदी शेतकरी लोक देखील डाळी आणायला किराणा दुकानात जातात, तांदूळ आणायला किराणा दुकानात जातात, गहू आणायला किराणा दुकानात जातात, दूध आणायला किराणा दुकानात जातात आजकालचे गावातले शेतकरी. इतकी आपली वाईट अवस्था आहे. जी भगवंतांनी आपल्याला व्यवस्था दिलेली ती सोडून दिली आपण. आपण म्हटलं भगवंतांना काय कळते, मी हुशार आहे त्यांच्यापेक्षा, मी ऊस लावतो 10 एकर, त्यातला पैसा येईल, त्याचं मी सगळं विकत आणू शकतो. आणू शकता, परंतु दुसऱ्यांवरती तुम्ही अवलंबून राहिला ना. आणि जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्यांवरती अवलंबून राहतो तेव्हा तेव्हा आपली दयनीय अवस्था असते. मग ती छोटीशी का गोष्ट असे ना. आणि करोनाने हे आपल्याला ऑलरेडी दाखवून दिलं काय अवस्था होते, हो की नाही? भगवंतांवर अवलंबून राहणे, भगवंत माझी रक्षण करतील याच्यावरती पूर्ण विश्वास असणे. याचा अर्थ असा पण नाही की मी काही करणारच नाही. याचा अर्थ असा असतो की भगवंतांनी जे करायला सांगितलं ते मी करणार आणि त्यातून माझी उपजीविका चालेल, भगवंत माझं रक्षण करतील, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. 4 झाले. अनुकूलस्य संकल्पम, प्रतिकूलस्य वर्जनम, रक्षस्थिती विश्वासो, गोप्तृत्वे वर्णम तथा. 5वा आहे आत्मनिक्षेप. आता आत्मसमर्पण आपल्याला माहिती आहे. आत्मसमर्पण मराठीमध्ये शब्द आहे आणि त्याचा अर्थ पण जवळपास माहिती आहे आपल्याला.
त्याचा पण आजकाल जोक झालेला आहे, परंतु जवळपास माहितीये की पूर्णपणे एखाद्याला समर्पण करणे, मी भावना नसणे, बरोबर आहे ना. आता हा जो शब्द आहे आत्मनिक्षेप, हे त्याच्या पुढचं आहे. आता तुम्ही म्हणाल त्याच्या पुढे काय असतं? त्याच्या पुढे असं असतं की आपण एखाद्याला पूर्णपणे समर्पण करायला तयार आहे, परंतु समोरचं घ्यायला तयार नाही. परंतु माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नाही, मी पूर्णपणे ठरवलेला आहे. त्यावेळी आपण समोरच्याला म्हणतो, हे घे, मी इथं येऊन पडलेलो आहे, तुला काय करायचं ते कर. त्याला म्हणायचं आत्मनिक्षेप. प्रभूजी म्हणतील किंवा आपले गुरु म्हणतील नको, तरी आपण हट्ट धरला पाहिजे, नाही मला सेवा पाहिजेच, मला सेवा द्याच. प्रभुपाद एकदा खूप छान उदाहरण सांगतात. मग भारतामध्ये मोठी मोठी मंदिरं असतात ना, तिथे खूप गर्दी असते, पंढरपूरला वगैरे, बद्रीनाथला वगैरे वगैरे, बालाजी मंदिरामध्ये वगैरे. तिथे जे आपण भगवंतांना अर्पण करायला म्हणून घेऊन जातो, ते भगवंतांनी स्वीकार केलंय की नाही बघायला देखील आपल्याला वेळ दिला जात नाही. परंतु आपण काय करतो, टाकून देतो. हे मी तुमच्यासाठी आणलंय, तुम्ही घ्याच, हे मी आता परत घेऊन जाऊच शकत नाही, हे घ्या, नाही तर काय करायचं ते करा, हे घ्या, मी तर ठेवून चाललंय. तसं आपल्या आत्म म्हणजे स्वतःला आपण भगवंतांकडे आपण तसं टाकून दिलं पाहिजे. हे घ्या, मी आजपासून तुमचा झालो, तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला घ्यायचं नसेल, मला स्वीकार करायचं नसेल, तरी मी इथं पडणार आहे, मला घ्यायलाच पाहिजे. तुम्हाला काय करायचं ते करा, मी इथे आलोय तुमच्या चरणामध्ये. याला म्हणतात आत्मनिक्षेप. आणि शेवटची जी विधी आहे ती या आत्मनिक्षेपाशी संबंधित आहे. त्याला म्हटलेलं आहे कार्पण्य. हा पण शब्द मराठीमध्ये नाही आहे, परंतु लक्षात ठेवा, कार्पण्याचा अर्थ असतो अतिशय अतिशय खालच्या लेवलला जाऊन दीन भावना स्वतःमध्ये उत्पन्न करणे. दीनहीन पापी असल्याची भावना स्वतःमध्ये निर्माण होणे, आणि ती असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण भगवंतांना मान्यच करू शकत नाही. कार्पण्याचा अर्थ असतो हीन भावना, की माझ्या इतका पापी, माझ्या इतका बदमाश, माझ्या इतका हीन, माझ्या इतका पतित कुणीही नाहीये. त्यामुळे हे प्रभू, तुमच्या शरणात मी आज आलेलो आहे. तुम्हीच मला वाचवू शकता, बाकी कोणी मला वाचवू शकत नाही. मी शास्त्राचा आधार घ्यायचा प्रयत्न केला, मी या संप्रदायाचा आधार घ्यायचा प्रयत्न केला, मी त्या संप्रदायाचा आधार घ्यायचा प्रयत्न केला, मी इतका पापी आहे की मला कुणी स्वीकार करायला पण तयार नाही, मला तुम्ही घ्याच. आत्मनिक्षेप केलं पाहिजे, स्वतःला टाकून दिलं पाहिजे. तर या 6 गोष्टी ना श्रील सनातन आपले महान आचार्य हरिभक्ती विलास मध्ये म्हणतात, शरणागतीच्या या 6 विधी आहेत. यातले कुठले कुठले केले पाहिजेत? 6च्या 6 केले पाहिजे. प्रभुपादांनी जे दिलेलं आहे ते आपण वाचूया, परंतु आणखीन एकदा मी श्लोक वाचतो. लक्षात ठेवा, अनुकूलस्य, या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तरी बास आहे. अनुकूलस्य संकल्पम, प्रतिकूलस्य वर्जनम. आता सध्या आपण अनुकूलस्य संकल्पम थोड्या थोड्या प्रमाणात करतोय, प्रतिकूलस्य वर्जनम करायला आपण तयारच नाही. कारण आपल्याला काही मूर्ख तथाकथित ढोंगी भक्तांनी सांगितलंय की आहे ते काम करत तुम्ही भक्तीमध्ये पुढे जाऊ शकता. नो, त्यालाच तर म्हणतात प्रतिकूलस्य वर्जनम. आपलं काम सोडलं पाहिजे, आपला व्यवसाय सोडला पाहिजे, आपल्या कर्मी लोकांचा संघ सोडला पाहिजे, नातेवाईकांचा संघ सोडला पाहिजे, सगळ्यांचा संघ सोडला पाहिजे. जिथे भक्ती नाही, जिथे भक्तिमय सेवा नाही, जिथे भगवान श्रीकृष्णांचं नाम जप नाही, जिथे भगवान श्रीकृष्णांचं काम केलं जात नाही, तिथे राहण्यात अर्थच काय? हो की नाही? काय करू, काय मी राहून करू तरी काय, असं वाटलं पाहिजे आपल्याला. इथे मी जाऊन करू काय, इथे मी राहून करू काय, असं आपल्या मनात नेहमी आलं पाहिजे. काय करू, मला दुसरं काही माहितीच नाही, भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्याशिवाय दुसरं काही मला माहितीच नाही. मग मी इथे ऑफिसमध्ये काय करतोय, काय करू मी इथे राहून, असं वाटायला लागलं पाहिजे आतून आपल्याला. व्हेरी इम्पॉर्टंट.
प्रभुपाद काय म्हणतात या श्लोकाबद्दल? भक्ती योगाच्या पद्धतीनुसार जी धर्मतत्वे मनुष्याला अखेरीस भगवत प्राप्ती करण्यास सहाय्य करतात त्याच धर्मतत्वांचे त्याने स्वीकार करावा. म्हणून म्हणजेच अनुकूलस्य संकल्पम, जे आपल्याला भगवंतांची भक्तिमय सेवा प्राप्त करण्याला मदत करतात त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. वर्णाश्रम व्यवस्थेतील आपल्या स्थितीनुसार मनुष्य विशिष्ट प्रकारचे विहित कर्म करीत असेल, परंतु अशा कर्तव्य पालनाने तो जर कृष्ण भावनेप्रत येत नसेल तर त्याची सर्व कर्मे व्यर्थच आहेत. किती हे खूप डेंजरस आहे, लक्षात घ्या. थोडस मी याच्यावरती सांगतो. प्रभुपाद इथे म्हणतात की वर्णाश्रमाप्रमाणे काम करा असं भगवंतांनी सांगितलंय, परंतु वर्णाश्रमाप्रमाणे काम करताना देखील जर तुम्हाला भक्तिमय सेवेमध्ये त्याचं कन्व्हर्जन करता आलं नसेल, तेच भक्तिमय सेवा म्हणून करता येत नसेल, तर ते काम पण व्यर्थ आहे. आता आपण जे वर्णाश्रमातलं करत नाही, पाप कर्म करतोय, हे तर सुपर व्यर्थ आहे, सुपर डुपर व्यर्थ आहे. तुम्हाला समजेल या भाषेत सांगतो. ऍक्च्युली सुत गोस्वामी याच भाषेत सांगतात. काय म्हणतात सुत गोस्वामी? श्रम एव हि केवलम. ऐकलं तुम्ही हे कधी? भागवतम मध्ये सुत गोस्वामी सांगतात. हे वाक्यावरती कधी विचार करून बघा. सुत गोस्वामी म्हणतात श्रम एव हि केवलम. हे ऍक्च्युली 4 शब्द आहेत, परंतु यातले 3 शब्द समानार्थी शब्द आहेत. जर तुम्ही भगवंतांची सेवा करत नसाल तर हा फालतूचं काम आहे, विनाकारण कष्ट केल्यासारखं काम आहे, त्याचा काही उपयोग नाही. एव म्हणजे ही केवलम, कारण त्यांना स्ट्रेस देऊन सांगायचंय हे सध्या जे तुम्ही काम करताय हे सुपर डुपर युजलेस काम आहे. प्रभूजी माझं पोट, माझ्या कुटुंबाचं पोट, तरीही हे सुपर डुपर युजलेस काम आहे. तुम्हाला भगवंतांनी तुमचं पोट भरायला काम दिलेलं आहे, ते तुम्हाला करायची इच्छा नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करायला प्रभुपादांना पण पाठवलेलं आहे, तरी पण तुम्हाला करायची इच्छा नाही. काही भक्त लोक पुढे येऊन तुम्हाला म्हणतायत या आपण करूया, मी मदत करतो, तरी पण तुम्हाला करायची इच्छा नाही. त्यामुळे तुमचं श्रम एवही केवलमच आहे. हे वाक्य जे प्रभुपाद इथे लिहितात की वर्णाश्रम संस्थेमध्ये वर्णाश्रम पद्धतीने जो कर्म करत असतो तो जर भगवंतांसाठी करत नसेल तर ते पण व्यर्थ आहे. आपलं काम किती व्यर्थ आहे विचार करत. आपल्या कामाला तर व्हॅल्यूज नाही, युजलेस आहे. भले तुम्ही त्यातले 100च्या 100% आलेली धनसंपत्ती भगवंतांना देत असाल तरी ते युजलेस आहे. भगवंतांना तुम्ही पाहिजे. भगवंतांना तुम्ही त्यांच्या शरण कमलांवरती पडलेले पाहिजे, आत्मनिक्षेप पाहिजे. तुम्ही लांबून म्हणू शकत नाही मी तुमच्यासाठी काम करायला, आलेले सगळे पैसे तुम्हाला देणार आहे. नाही. भक्तिमय सेवेसाठी जे अनुकूल आहे त्याचाच आपण स्वीकार केला पाहिजे. भक्तिमय सेवेसाठी जर वर्णाश्रम अनुकूल नसेल त्याचा पण रिजेक्ट केला पाहिजे आपण. चैतन्य महाप्रभू सांगतात एहो बाह्य, त्याला पण रिजेक्ट केलं पाहिजे आपण. जी गोष्ट आपल्याला कृष्ण भावनेच्या परिपूर्ण स्तरापर्यंत नेत नाही ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. जी गोष्ट आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये परफेक्ट बनवत नाही ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. ती करायचीच नाही, तिकडे वेळ घालवायचंच नाही. सर्व परिस्थितीत श्रीकृष्ण आपले संकटातून रक्षण करतील हा दृढ विश्वास मनुष्याला असला पाहिजे. परफेक्ट विश्वास असला पाहिजे. आपण कथा ऐकायला खूप आतुर असतो हो की नाही. कथेतून घ्यायचं काही नसतं आपल्याला. सगळ्यांना खूप छान डेकोरेशन करावं असं वाटतं. दिवाळी जवळ आल्यावर गोवर्धन लीलेची हो की नाही, गोवर्धन पर्वत बनवायचा असतो. मी एकदा एका मंदिरामध्ये गेलो होतो, इतकं छान सुपर डेकोरेशन केलं होतं, अक्षरशः वरती असं बनवलेलं भगवान श्रीकृष्णांची मूर्ती,
त्याच्यावरती सगळं खाली सगळे गोप गोपी उभारलेले आहे. ती कथा देखील आपण खूप रसयुक्त आहे, आपण अगदी करमणुकीच्या दृष्टिकोनातून ऐकतो. त्याचा अर्थ माहिती आहे आपल्याला. सगळे गोप गोपी 7 दिवस आणि 7 रात्र पूर्णपणे भगवंतांवरती विश्वास ठेवून त्या महाकाय गोवर्धन पर्वताखाली उभे राहिले. त्यांच्या मनामध्ये एक क्षण, एक निमिष देखील शंका आली नाही की हे पर्वत पडलं तर काय होईल माझं. हे येवलाचा बालक 7 वर्षाचा एका बोटावरती धरलाय, चुकून पडलं तर काय होईल, आमची अवस्था काय होईल. भगवंतांवरती पूर्ण विश्वास होता त्यांचा, पूर्ण विश्वास. आपल्याला काय सांगितलं की पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये येते परंतु, किंतु. कसं शरण जाणार आपण भगवंतांना? दृढ विश्वास असला पाहिजे. आपले प्राण धारण कसे करता येईल याची चिंता मनुष्याने करण्याची आवश्यकता नाही. प्राण आपण नाहीच आहे. प्राणाची काळजी करून काय, भगवंतांसाठी तन मन धन सगळं अर्पण करायचंय तिथे. काही लोक म्हणतात मी तन अर्पण करत नाही, मन पण करायचं अवघड आहे, धन करतो ते पण थोड्याफार प्रमाणात जमेल तसं मला. ही आपली भक्ती आहे. श्रीकृष्ण त्याकडे लक्ष देतील. त्याने सदैव आपल्याला असहाय्य मानून श्रीकृष्णांचाच आपल्या जीवनातील प्रगतीचा आधार मानले पाहिजे. गोतृप्ते वर्णम तथा. भगवंतांवर अवलंबून राहिलं पाहिजे. भगवंतांच्या मनात आलं तर मला आजची चपाती देतील, तसे तर उपाशी ठेवतील, बघू, मी भगवंतांचंच काम करणार आहे. आणि का ठेवतील भगवंत उपाशी तुम्हाला? भगवंत जे अति बदमाश आहेत, वाघ सिंह अशांना देखील भगवंतच खायला देतात, कोणी दुसरं देत नाही. आफ्रिकेतल्या जंगलामध्ये करोडोने हत्ती आहेत. त्या सगळ्या हत्तींना रोजचं 25 क्विंटल खायला लागतं. ते सगळ्याची व्यवस्था भगवंतच करतात. आपल्या भक्ताची व्यवस्था का करणार नाही? का तुमच्या मनामध्ये हा संशय येतोय की माझी काळजी भगवंत घेणार नाही? भगवंतांनी तर ऑलरेडी 9व्या अध्यायात सांगितलंय, कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त्या प्रणश्यती. हे अर्जुन, बाहेर जा, मोठमोठ्याने ढोल वाजव, नगारा वाजव, सगळ्यांना ओरडून सांग की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही, त्याची मी काळजी घेतो. अजून काय पाहिजे? जेव्हा मनुष्य गंभीरपणे पूर्णपणे कृष्ण भावनामय होऊन भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो, तेव्हा तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या सर्व कल्मशातून मुक्त होतो. धर्माचे अनेक विधी आहेत आणि ध्यान, ज्ञान इत्यादी शुद्धीकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु जो श्रीकृष्णांना शरण जातो त्याला या पद्धतीचे अनुसरण करण्याची मुळीच आवश्यकता नाही. केवळ श्रीकृष्णांना शरण जाण्याने मनुष्याचा अनावश्यक कालापव्यय वाचतो, म्हणजे टाइम वेस्ट होत नाही आपला. किती टाइम वेस्ट करतोय आपण? हे असं करून बघ, हे असं करून बघ, ह्या भक्तांनी असं सांगितलं, त्या भक्तांनी असं सांगितलं, यांनी असं सांगितलं, त्यांनी असं सांगितलं. फक्त भगवंतांना शरण यायचंय, भगवंतांनी सांगितलेलं काम करायचंय. अशा रीतीने मनुष्य तात्काळ आपली प्रगती करून सर्व पापातून मुक्त होऊ शकतो. सर्व पापातून मुक्त होऊ शकतो आपण. हेच करायचंय. आणि हे करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी, तुम्हाला प्रलोभित करण्यासाठी आपले परमपूज्य परम आराध्य भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी ही सगळी सेंटर निर्माण केलेली आहेत. नुसतेच लाईफस्टाईल नाहीये ही, ऍक्च्युली नुसती स्टाईल मारायची नाहीये. हिंदू धर्म पण सोडायचा आहे आपल्याला. हिंदू नावाचा धर्म नाहीच आहे ऍक्च्युली. आता सध्या आपण या प्रभुपादांच्या चळवळीला हिंदू नाव देऊन टाकलं आणि हिंदू करून टाकलं.
कारण हिंदू केलं की सोपं जातं, मग आपल्याला भगवद्गीतेतलं काही नाही मांडलं तरी चालतंय, कारण हिंदू लोक थोडीच भगवद्गीताचं पालन करतात. काल कुणीतरी पाठवलेलं प्रभूजींनी की प्रभुपादांनी सांगितलं की हे रक्षाबंधन वगैरे करायची काही गरज नाही, पण आता काही भक्त म्हणणार आपण हिंदू आहे, हिंदू धर्मातला हा एक सण आहे. प्रभुपादांनी असं सांगितलं नाही की करू नका, हिंदू लोक करतात, ते ज्या त्या भागातली ती संस्कृती असते, संस्कृतीचा भाग असतो, करायचं तर करा, परंतु स्वतःला हिंदू बनवायचं असेल तर भगवद्गीतेच्या प्रत्येक शब्दाचं आणि प्रत्येक वाक्याचं पालन पण करायला शिका. सगळं सोडून भगवंतांवरती अवलंबून राहायला शिका. तुमचे हे पाप कर्म, उग्र कर्म सोडून द्या, जे जगामध्ये फक्त विनाशाचं काम करते, दुसरं काही करत नाही. टेक्नॉलॉजी, काही उपयोग नाही या टेक्नॉलॉजीचा. आजच दुपारी मी एक डॉक्युमेंटरी पाहत होतो, त्याच्यामध्ये सांगितलंय की आता एआय करतात ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर सगळं काम करणार. जेवढं एका अख्ख्या मुंबई सारख्या शहराला जेवढी वीज लागत नाही, तेवढी वीज फक्त एका कंपनीला लागते हे एआयचं काम करायला. या जगाचा विनाश करून सोडणार आहे ही टेक्नॉलॉजी. आणि या टेक्नॉलॉजीमध्ये आपण सगळे काम करतोय, नाही? अरे कृष्ण प्रभूजी, माझं नाव आहे सो अँड सो दास, तुम्ही काय करता? मी मायक्रोसॉफ्ट मध्ये एआय इंजिनियर आहे. भगवंत जर चुकून भेटलेच तर पहिल्यांदा तुम्हाला सजा देणार आहेत ऍक्च्युली, कारण विनाशाचं काम करताय तुम्ही. या विनाशाचं काम करत तुम्ही भगवंतांचं भक्त आहे म्हणून सांगता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कसे जाणार तुम्ही भगवंतांना शरण? मग नोकरी सोडल्यावर प्रभूजी करायचं काय? भगवंतांवर विश्वासच नाही तुमचा, करायचं काय? शिल प्रभुपादांसारखे आचार्य येऊन आपल्याला सगळं विस्कटून समजावून प्लॅनिंग पण करून देतात की हे करा, तरी पण तुमचा विश्वास नाही, सोडून हे करावं. कसं जाणार भगवंतांना शरण आपण? इच्छाच नाही आपली. प्रत्येकाला फक्त ढोंग करायचंय भगवंतांना शरण गेल्याचं, आणि त्या ढोंगातून प्रत्येकाची अपेक्षा आहे की भगवंतांनी मला मुक्त करावं, कारण भगवंतांनी प्रॉमिस केलंय अहम त्वं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. भगवंत आपल्या प्रॉमिस कसं काय तोडू शकतात? भगवंत प्रॉमिस पाहिजे तेव्हा तोडू शकतात. हा विश्वास असणे देखील म्हणजेच भगवंतांना शरण जाणे. तुम्ही एकही गोष्ट भगवंतांच्याकडून डिमांड करू शकत नाही. भगवंत तुमच्या एकही गोष्टीच्या डिमांडच्या परिपूर्ती करणे भगवंतांना बंधनकारक नाही, कारण ते भगवान आहेत. ते स्वतः ठरवतात काय करायचं. मी 10 वर्ष झालो जप करतोय, अजूनही मी दुःखात आहे. मी 10 जन्म झाले जप करतोय, अजूनही मी दुःखात आहे. तरीही आपला भगवंतांवर विश्वास असला पाहिजे. मला याच्याही 1000 पटीने दुःखात ठेवा, तरी मला तुमच्या पायावरतीच ठेवा. मला तुमचंच काम द्या, मला दुसरं काम करायचंच नाही. या विश्वासाने भगवंतांकडे जाणे याला म्हणतात शरण जाणे. दुसरा विचारच नसला पाहिजे मनामध्ये. शेवटच्या पॅराग्राफमध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, श्रीकृष्णांच्या सुंदर रूपाकडे पाहून त्यांच्याकडे आकृष्ट झाले पाहिजे, आकर्षित झालं पाहिजे. हा ढोंग पण नसला पाहिजे. बरेच जण ढोंग करतात ऍक्च्युली आकर्षित झाल्याच. ते सर्वाकर्षक असल्यामुळे त्यांचे नाव कृष्ण आहे. कृष्णचा अर्थ असतो आकर्षित करून घेणारा, कर्षती इति कृष्ण. जो मनुष्य श्रीकृष्णांच्या सुंदर सर्व शक्तिमान रूपाकडे आकर्षित होतो तो भाग्यवान होय. विविध प्रकारचे योगी असतात. काही जण निर्विशेष ब्रह्मामध्ये आसक्त असतात, काही जण परमात्म्याकडे आकर्षित होतात इत्यादी. तथापि जो कोणी भगवंतांच्या साकार रूपाद्वारे आकर्षित होतो आणि विशेषतः जो साक्षात भगवान श्रीकृष्णांकडे आकर्षित होतो तो परिपूर्ण योगी होय. शेवटचा पॅराग्राफ प्रभुपादांचं जे काम होतं ते करतात. हे निर्विशेषवादी मूर्ख आहेत. आपल्याला शरण कोणाला जायचं आहे? जे सुंदर श्याम सुंदर रूपामध्ये द्विभुजधारी, वेणुधारी, मोर पंखधारी
त्यांना शरण जायचंय, त्याच्याकडे आकर्षित झालं पाहिजे, या ब्रह्मांडातल्या शक्तीकडे नाही. वेल, ती त्यांचीच शक्ती आहे, परंतु आपलं आकर्षण त्या मूळ स्वरूपाकडे असलं पाहिजे. आणि विशेषतः जो साक्षात भगवान श्रीकृष्णांकडे आकर्षित होतो तो परिपूर्ण योगी होय. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर पूर्ण भावनेद्वारे कृष्ण भक्ती करणे हेच ज्ञानाचे परम गोपनीय सार आहे. पूर्ण भावनेद्वारे. पूर्ण म्हणजे पूर्ण, 99% नाही, 80% नाही, 70% नाही, 99.99% पण नाही, पूर्ण. आपल्याला या भौतिक जगातल्या बदमाशांमध्ये, राक्षसांमध्ये राहून आपल्याला ही सवय लागली आहे. तो आहे खरं बोलतो, एक 70% खरं बोलतो. तो ज्या दिवशी 30% खोटं बोलतो त्या दिवशी तो पूर्ण खोटारडा होतो. ऍक्च्युली तो 30% खोटा होत नाही, तो पूर्ण खोटा होतो. कुणी 50%, कुणी 70%, कुणी 90% प्रामाणिक नसतो. तो एकतर प्रामाणिक असतो किंवा नसतो. पूर्ण भावनेने भगवंतांना आपल्याला शरण जायचंय. हेच भगवद्गीतेचं सिक्रेट आहे, परम गोपनीय ज्ञान आहे. आणि हेच संपूर्ण भगवद्गीतेचे हेच सार आहे. प्रभुपाद इथे लिहितात, कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांग योगी आणि भक्त या सर्वांनाच योगी म्हटले जाते. परंतु जो शुद्ध भक्त आहे तो सर्वोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे. या श्लोकामध्ये योजिलेला मा शुचा म्हणजे भयभीत होऊ नको, चिंता करू नको, संकोच करू नको, हे विशिष्ट शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्याने सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करावा व केवळ श्रीकृष्णांना शरण जावे. याबद्दल एखादा गोंधळून जाऊ शकेल, परंतु अशी चिंता व्यर्थच आहे. काही गोंधळून जायचं कारण नाही, काहीही गोंधळून जायचं कारण. सगळ्या गोष्टींची काळजी भगवंत करणार आहे. ज्या उत्कटतेने, ज्या भावनेने आपण भगवंतांना शरण जातो, त्याच उत्कटतेने, त्याच भावनेने ते आपली काळजी घेतात. त्याच्याही पुढे जाऊन ते आपली काळजी घेतात. ऍक्च्युली बांधले जातात आपल्या प्रेमामध्ये, काहीही करतात आपल्यासाठी. तरी आपण घाबरतो की हे भौतिक सुख, भौतिक नाती, भौतिक समाज सोडून मी सगळं कसं काय सोडून भगवंतांकडे. प्रभूजी कसं काय सोडायचंय? रक्ताचं नातं आहे प्रभूजी, कसं सोडायचं? काय करायचं? पूर्णपणे भगवंतांना शरण. आणि हे पूर्णपणे भगवंतांना शरण जाणे म्हणजे ऍक्च्युली असतं काय, याचं उदाहरण म्हणजे श्रीमद भागवतम आहे. श्रीमद भागवतम मध्ये तुम्हाला परत हे ज्ञान दिलेलं नाही, हे करा आणि ते करा. श्रीमद भागवतम म्हणजे कोण कोण असे हिरो होते जे अशा प्रकारे पूर्णपणे भगवंतांना शरण गेले होते, या सर्वांची कथा आहे श्रीमद भागवतम मध्ये. म्हणून हा श्लोक वाचल्यानंतर आपण श्रीमद भागवतम वाचायला तयार होतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये हिरो आहेत असे संत तुकाराम, संत गोरा कुंभार, चोका मेळा, पूर्णपणे भगवंतांना शरण गेले. यांना चिंताच नव्हती माझं चरितार्थ कसं चालेल. नाही, त्यांची कथा वाचा तुम्ही, ऐका. आपल्याला मात्र क्षुल्लकची भीती वाटत असते, माझं कसं होणार. वेल, भगवान कृष्णांनी स्वतः जेव्हा भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आले होते तेव्हा हे भाकीत केलं होतं की माझा सेनापती भक्त येऊन तुम्हाला हे सगळं समजावून सांगेल, त्याची व्यवस्था करेल. तेच आहेत शिल प्रभुपाद. शिल प्रभुपादांनी आपल्याला अगदी बित्तम बात डिटेल मध्ये प्लॅनिंग करून दिलेलं आहे की कसं जगायचं. काळजी करू नका तुम्ही, एक्झॅक्टली सांगितलंय शिल प्रभुपादांनी कसं करायचं. तुम्ही जर उग्र कर्म, पाप कर्म सोडायला तयार असाल तर प्रभुपाद मदत करायला तयार आहेत. प्रभुपाद तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या पुढे टाकायला तयार आहेत. आत्मनिक्षेप हा आहे
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जसं सांगितलं तसं हा वागायला तयार आहे, भगवान श्रीकृष्ण घ्या याला. प्रभुपादांचं भगवान श्रीकृष्ण नाही म्हणत नाहीत, घेऊन टाकतात. प्रभुपादांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वागायला सुरुवात करा, 100% भगवंत तुमचे होणार, तुम्ही भगवंतांचे होणार. प्रभुपादांची गॅरंटी आहे, भगवान श्रीकृष्णांची गॅरंटी. हरे कृष्ण. अजूनही कोणाला वाटतं की शरण जाणे म्हणजे काय, मला समजलेलं नाहीये? कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? सगळे संशय दूर करून घ्या. भगवद्गीता हे संशय दूर करण्यासाठी आहे. भक्ती मार्गामध्ये ज्ञान हे संशय दूर करण्यासाठी असतं. जिथे तुम्हाला सांगितलं जातं प्रश्न विचारू नका, तुम्ही अजून हे समजण्यासाठी लायक नाही आहे, तिथे तुम्ही श्रवण करूच नका. कुठल्याही प्रकारचा संशय असू दे आपण विचारला पाहिजे, कारण ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला पूर्णपणे शरण, आपल्याला पूर्णपणे तिथे टाकून द्यायचं. जी काही शंका असेल ती आपण विचारली पाहिजे, तिचं समाधान करून घेतलं पाहिजे. हरे कृष्ण. माफ करा, आज थोडासा उशीर झाला, 8:18 झाले. तरी आपण 15-20 मिनिटं, कोणाला काही शंका असेल, प्रश्न असेल तर थांबूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू, प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यस प्रभूजी. प्रभूजी, हा शरणागतीचा अर्थ तर कळाला, पण व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाची शरणागती लेवल जरा वेगळी असू शकते ना. कोणाला काही आध्यात्मिकता किंवा कोणाला काही बौद्धिक, 3 प्रकारच्या तापापैकी एखादा ताप जो जास्त प्रमाणात असेल, एखादा जर कमी असेल, दुसरा जर जास्त असेल, तिसरा ताप. ही लेवल कशी आपण ठरवायची, किंवा मग कसं त्या लेवल काय ती पण मर्यादा ओलांडायची, काय म्हणजे कसं? पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्याचा विचारच करायचा नाही. शरण तुम्हाला जायचंय, दुसरे कितपत गेलेत तुम्ही कशाला विचार करताय? तुम्हाला शरण जायचंय. शरण जाण्याचा अर्थ असतो, मला आता या क्षणी जरी भगवान श्रीकृष्ण समोर कल्की अवतारात आले आणि माझं मुंडकं छाटून दिले तरी मी तुमचाच आहे. कुठे आहे लेवल? याच्यात काही लेवल नसतेच. तुम्हाला वाटते लेवल, कारण तो तुमचा अहंकार आहे. तुम्हाला अजूनही भौतिक आसक्ती, भौतिक प्रकृती सोडायचीच नाहीये. शिवाजी महाराजांच्या बाजीप्रभू देशपांडेने जर असं म्हटलं असतं तर आज शिवाजी महाराजांचं कार्यच अर्धवट राहिलं असतं. तानाजी मालुसरेने तसं म्हटलं असतं तर शिवाजी महाराजांचं आज कार्यच अर्धवट राहिलं असतं. त्यांनी विचार केला नाही की माझ्या समोर काय प्रॉब्लेम आहेत, माझ्या कुटुंबावरती कशा प्रकारे त्रिविध ताप आहेत. त्यांना पूर्ण विश्वास होता की मी गेल्यानंतर शिवाजी महाराज माझ्या कुटुंबाचं सगळं बघून घेतील. तुम्हाला अजूनही विश्वास नाही आपल्या भगवान श्रीकृष्णांवरती, जे शिवाजी महाराजांपेक्षा कितीतरी करोडो पटीने श्रेष्ठ आहेत. अख्खी पृथ्वी, अख्खं ब्रह्मांड, अख्खं विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. तेच पालन पोषण करतात, त्यांच्यावरतीच अवलंबून आहे. अजूनही का संशय घेतोय आपण भगवंतांवरती? कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असू दे, काय प्रॉब्लेम आहे? म्हणूनच ही गुरु शिष्य परंपरा आहे, ज्या गुरु शिष्य परंपरेमध्ये आपण आपल्या गुरुकडे जाऊन आपले प्रॉब्लेम सांगितले पाहिजे, त्याच्यावरती गुरुने समाधान काढलं पाहिजे आणि ते सॉल्व्ह करून पुढे गेलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर अटकूनच राहायचं म्हटल्यावर मी हजार कारणं सांगू शकतो. मला हे प्रॉब्लेम आहे, मला ते प्रॉब्लेम आहे, मला असा प्रॉब्लेम आहे, मला तसा प्रॉब्लेम आहे. आपल्याला आपल्या गुरुकडे जाऊन याच्याबद्दल चर्चा करायची पण इच्छा नाही. ब्राह्मण दीक्षित भक्त परवा मला भेटलेले, मला म्हणाले मला लग्न करायचंय. मी म्हटलं तुमच्या गुरुनं जाऊन तुम्ही याच्याबद्दल चर्चा केली आहे का? नाही, गुरुनं विचारायला गेलं तर ते आणि परत वेगळंच सांगतात. अरे मग गुरु केलाय कशासाठी? स्टाईलसाठी, फॅशनसाठी.
असा कुठला प्रॉब्लेम आहे या भौतिक जगामध्ये त्याचं समाधान हे गुरुकडे नसणार आहे किंवा भगवान श्रीकृष्णांकडे नसणार आहे? कशाला मग आपण त्याच्यासाठी हे याला पलायनवाद म्हणतात. आपल्याला पळ काढायचाच आहे भगवंतांचा शरण जाण्यापासून. मग मला काय मला व्यक्ती तितके प्रकृती, तुम्ही म्हणाल तसं मी पाहिजे तेवढे कारण शोधून काढतो, पाहिजे तेवढे कारण शोधून काढतो. माणसाच्या मनामध्ये एक बेसिक भीती असते, ती म्हणजे मला हे करायचं नाहीये. मग तो पाहिजे तेवढी कारणं शोधून काढतो. मेन कारण वेगळंच असतं. मेन कारण असतं मला हे करायचंच नाहीये, मला माझं अस्तित्व सोडायचं नाही, मला माझा अहंकार सोडायचं नाही, मला माझा मीपणा सोडायचं नाही, मला माझं ही जी देहात्म बुद्धी आहे, मी शरीर आहे, हे माझं घर आहे, ही माझी मुलं आहेत, ही माझे नातेवाईक आहेत, ही माझी कंपनी आहे, हा माझा जॉब आहे, हे मला सोडायचंच नाही आहे. मग मी कारण शोधून काढणार की कसं शरण जायचं नाही. कारण शोधायची म्हटल्यावर हजारो काय अनंत कारण आपण शोधून काढू शकतो. आणि ऍक्च्युली आपण अनंत जन्म हेच केलेलं आहे, कारणच शोधून काढलेलं आहे, भगवंतांपासून पळच काढत आलेलं आहे. काय म्हणून मी मगाशी म्हणालो की हे आपण मग वाचतो कशासाठी? प्रल्हाद महाराज एक माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आज तुमच्यापैकी कोणाला प्रल्हाद महाराजांच्या एवढे प्रॉब्लेम्स आहेत? हात वर करा, सांगा कोणाला प्रॉब्लेम्स आहेत सांगा. की तुमचा स्वतःचा बाप तुम्हाला हत्तीच्या पायाखाली द्यायला उठलेला आहे, तुमचा स्वतःचा बाप तुम्हाला पर्वतावरून खाली लोटणार आहे 5 वर्षाचा असताना. आज तुमच्यापैकी कोणाला अर्जुना इतके प्रॉब्लेम्स आहेत सांगा? की तुमच्या पत्नीला तुमच्या भावाबरोबर शेअर करायचंय, तुमच्या पत्नीला भर सभेत सगळ्या पुरुषांसमोर निर्वस्त्र झालेलं बघायचं, सगळं स्वतःचं असताना देखील लात मारून तुम्हाला बाहेर काढण्यात आलेलं आहे, त्याच्यात पण कट कारस्थान करण्यात आलेलं आहे, खायला प्यायला नाही, अंगावर वस्त्र नाही. आईची काळजी, आईचं ह्या जंगलामध्ये कसं होणार काळजी लागलेली आहे. जंगलात असताना कोण कुठे राहिलं, कोणाचं काय आहे काय माहिती नाही, मोबाईल फोन नाही, 4G नेटवर्क नाही, 5G नेटवर्क नाही, व्हिडिओ कॉल करता येत नाही. कोणाला तुमच्यापैकी कोणाला प्रॉब्लेम आहे सांगा? अर्जुनपेक्षा मोठा, प्रल्हाद महाराजांपेक्षा मोठा. कोणाला प्रॉब्लेम आहे? कारण शोधायची म्हटल्यावर आपण भरपूर कारण शोधू शकतो. त्याचं एकच मेन कारण असतं, मला माझी देहात्म बुद्धी सोडायची नाही, मला या भौतिक जगातच राहायचंय. आणि हेच भगवद्गीतेचा प्रचार करणे म्हणजे हेच आहे. बऱ्याच जणांना वाटतं भक्तीचा प्रचार करतो मी, भक्तीचा प्रचार करतो मी, भक्तीचा प्रचार करतो. त्या समोरच्या व्यक्तीला हेच पटवून द्यायचं असतं की तू दुःखात आहेस, आणि तुझ्या दुःखाचं एकच सोल्युशन आहे या भौतिक जगातून बाहेर पडणे. ही आपली तयारीच नाही आहे भौतिक जगातून बाहेर पडायची नाही. कारण आपल्याला वाटतं की भौतिक जगातलं माझं जे अस्तित्व आहे तेच सत्य आहे, तेच परम सत्य आहे. परंतु ते देखील एक दिवस नष्ट होणार आहे याची भीती पण आहे. त्यामुळे आपण आनंदी पण नाही, सदैव शोकात आहे, सदैव दुःखात आहे. हे त्रिविध ताप सगळ्यांनाच आहेत, याच्यातून कोणीही चुकलेलं वाचलेलं नाहीये. आणि या त्रिविध तापातून बाहेर पडण्यासाठीच हे शरण जायला सांगितलंय. तुम्ही परत उलट त्याच कारण जाऊन सांगून मी शरण जाणार नाही म्हणाला तर मग हे खूप मोठी मूर्खता आहे. या त्रिविध तापातून तोच मुक्त होऊ शकतो जो भगवंतांना शरण जातो. दुसरा कोणीही असो, कितीही सर्वश्रेष्ठ व्यक्ती असो, कितीही बलवान असो, कितीही विद्वान असो, कितीही मोठ्या कुळात जन्मलेला असो, तो या त्रिविध तापापासून वाचू शकत नाही.
एकच व्यक्ती वाचू शकतो जो भगवंतांना पूर्ण शरण गेलेला आहे. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति. मला शरण या, मगच तुम्ही या मायाजाळातून बाहेर पडू शकता, त्याच्याशिवाय अजिबात पडू शकत नाही. हे कसं झालं माहितीये का, डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं हे इंजेक्शन घेतल्याशिवाय तुम्ही बरं होत नाही. आपण म्हणायचं मला ॲलर्जी आहे या इंजेक्शनची, मला सुईची ॲलर्जी आहे, त्यामुळे मी घेऊ शकत नाही. ॲलर्जी सोसायची का मृत्यूला सामोरं जायचं? इंजेक्शन घेतलंच पाहिजे. हे जे आपली जे संकल्पना आहे, अर्धवट डळमळीत भक्ती करायची आणि अपेक्षा करायची की मला भगवंत तारून नेतील, हे आपल्याला आजकाल शिकवलं जातं आणि हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. हे कसं आहे माहितीये का, परवा मला हे भक्त ऐकत होतो मी, एक भक्त म्हणाले की मी आता 5 वर्ष झालो जप करतोय, लवकरात लवकर माझी दीक्षा व्हावी म्हणून प्रार्थना करा प्रभूजी. म्हणजे दीक्षेने तुझं काय होणार आहे? दीक्षा होऊन पण तू इथेच राहणार आहेस. खरोखरच तुम्हाला कोणी प्रार्थना करावीशी वाटत असेल तर तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की माझ्या मनातले सगळे संशय दूर होऊ देत आणि मी पूर्णपणे भगवंतांना शरण जावं याच जन्मात, याच्यासाठी प्रार्थना करा. पण नको आहे ते तुम्हाला ते नको आहे, तुम्हाला फक्त दीक्षा पाहिजे. आणि दीक्षेने अजून आपलं स्टॅटस वाढते. भगवंतांना शरण जायला कोणाला काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम फक्त आपण स्वतः आहे. कोणाचीही परिस्थिती अशी नाही की जो भगवंतांना शरण जाऊ शकत नाही. त्याला काहीही कारण सांगता येत नाही. जी काही कारणं सांगितली जातात ती सगळी कारणं एकच आहेत, मला शरण जायचं नाहीये. एवढंच आहे. कोण ते ऍक्च्युली मी सारखं शिवाजी महाराजांचं उदाहरण देतो, पण बरेचसे माझं व्हॉट्स हिज नेम, पन्हाळा जिंकताना मेले ते सेनापती कुठले? तानाजी मालुसरे? बाजीप्रभू देशपांडे. नाही, बाजीप्रभू देशपांडे ते विशाळगडला शिवाजी महाराजांना व्यवस्थित पोहोचवण्यासाठी स्वतःचं प्राण. शिवाकाशीत नाही, शिवाकाशीत नाही. हे बऱ्याच दिवसानंतरची गोष्ट आहे की परत एकदा पन्हाळा आदिलशाहकडे गेला होता आणि हे तानाजी मालुसरेच बहुतेक ऍक्च्युली यांना 4-5 वेळा पाठवलं त्यांना तिथे, आणि ते बरोबर या राईट, ते जिंकू शकले नाहीत. शिवाजी महाराज एक दिवस रागाने बोलले त्यांना, आता यावेळी जाशील तर नाही जिंकलास तर परत मला तोंड दाखवायचं नाही. आणि त्यांनी काय केलं? सैन्य पण घेतलं नाही सोबत, एकटे लढले, मेले, कारण मला परत तोंड दाखवायचं नाही शिवाजी महाराजांना. त्यांचा आदेश आहे. शिवाजी महाराज खूप पछतावले नंतर की मी असा का आदेश दिला, निदान त्याला प्लॅनिंग करून द्यायला पाहिजे. हे अशी लोक होती, पूर्ण समर्पित, पूर्णपणे शरण गेलेले, कशाचाही विचार न करणारे. माझे प्रभू सांगतायत मी करणार. त्याला म्हणतात शरण जाणे. ऍक्च्युली त्याला काय, तुम्ही कारणच सांगायची म्हटलं 1000 कारणं सांगू शकता. शिवाजी महाराज म्हटले तानाजी महाराज 7 वेळा तुम्हाला पाठवलं, तुम्ही दरवेळी कारण सांगत येता. कारणच सांगायची, कोणी पण कारण सांगू शकतो. आपल्याला कारण शोधायची सवय लागलेली आहे. का? कारण अजूनही आपल्याला पूर्णपणे पटलेलं नाहीये की मी आत्मा आहे, मी शरीर नाही. हे शरीरच टिकवायची आपल्याला हौस आहे. हे पटलेलंच नाही, बेसिक आपल्याला पटलेलं नाहीये भगवद्गीतेचं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. एकदम प्रभूजी फोन करतो तुम्हाला, फोनवर बोलून घेतो. येस.
बरे घेतलं. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण.